नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे आपलं. खूप दिवसानंतर एक युट्यूबचा व्हिडिओ शूट करतो आपण आणि जनरली एक चॅलेंज घेतो आपण काही दिवसांनी. त्यामध्ये आपण कंटिन्युअसली प्रॉफिट काढून दाखवलं होतं. पण जनरली यावेळेस मी थोडं फ्रस्ट्रेटेड आहे. मी म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द ऑप्शन्स बाहेर या वीकमध्ये खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहेत. कारण बघायला गेलं तर बघा, तुम्हाला एक ग्राफ दाखवतो बघा. फ्रायडेला मार्केट साइडवेज होतं, मंडेला मार्केट साइडवेज होतं, एक मोठी कॅन्डल बनली, खूप मोठी कॅन्डल, त्यानंतर मार्केट पूर्ण रिव्हर्स केलं. ट्यूसडेला अगेन तसं झालं, खूप मोठी कॅन्डल बनली, अगेन मार्केट साइडवेज, मुवमेंटच देत नाही, एकच कॅन्डल मोठी बनवते, अगेन साइडवेज जाते. वेन्सडेचा डे त्यापेक्षा म्हणजे कालचा दिवस त्यापेक्षा बकवास होता. म्हणजे मार्केटने काल दिवसभरामध्ये एकही सेटअप ऍक्टिव्हेट नाही केला. या वीकमध्ये ओव्हरऑल ऑप्शन बायर म्हणा, मी म्हणा, खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहेत. कारण मुवमेंटच नाहीये. इव्हन त्यामध्ये ऑप्शन्स पेमेंट खूप जास्त महाग होते. ऑप्शन बाईंगचं मार्केटच नव्हतं. त्यामध्ये आपण दोन्ही गोष्टी केल्या होत्या. आपण दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवूया प्रॉफिट्स. ऑप्शन बाईंग मध्ये पण प्रॉफिट केलेला आहे, ऑप्शन सेलिंग मध्ये पण प्रॉफिट केला. दोन्ही वेगवेगळे अकाउंट्स आहेत आणि दोन्हींचा अप्रोच जो आहे तो दोघांचा वेगवेगळा. आता मार्केट चालू आहे आणि 24,770 हे आता करंट स्पॉट चालू आहे. आता तर एक्सपेक्टेशन आहे की मार्केट परत वर जाईल. पण आपली जी एक्झिट आहे, आपण नेहमी म्हणतो की आपली एक्झिट नेहमी टॉपला असते, तर आजची पण एक्झिट असं म्हणू शकता की या टॉपला इथे बघा. मी तुम्हाला दाखवून देतो आजची एक्झिट कुठे आहे. ऑप्शन बाईंग मध्ये आज सेटअप मिळाला होता, तर आजची एक्झिट आहे 12 वाजून 13 मिनिटं. ते दाखवतो तुम्हाला 12 वाजून 13 मिनिटं कुठे येतात. इथे या पॉइंटला एक्झिट केलेलं आहे मी एक्झिट केला आणि एक्झिट केल्यानंतर मार्केट एवढं खाली आलेलं आहे परत. आता या केसेसमध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला आधीपासून माहिती होत्या. ग्रुपमध्ये पण दिलं होतं की आता जर तुम्हाला एक असं आपण चार्ट दाखवूया प्रीमियमचा, की ऍक्च्युअल मध्ये प्रीमियम मध्ये काय केलं होतं. एंट्री माझी या पॉइंटला होती जनरली, की ही लेवल ऍक्टिव्हेट झाली होती म्हणून माझी एंट्री इथं करायची होती मला. पण 301च्या ऐवजी एंट्री ही पडली 313ला. ते पण दाखवून देऊ तुम्हाला. मार्केट ऑर्डर पंच केली होती, 313ला ऑर्डर बसली, खूप लेट ऑर्डर बसलेली आहे. 313ला ऑर्डर बसली, खूप जास्त वर्षाला. तरी पण मी होल्ड केलं की मला माहिती होती की मार्केट वर जाणार आहे. कारण हा जो होता, हा लास्ट काही एरियांचा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता हा वाला. या पॉईंटलाच मार्केट रिव्हर्स केलं होतं सकाळी, तर मला माहिती होतं. त्यानंतर या पॉईंटला जसा सेटअप ऍक्टिव्हेट झाला, इथे एंट्री टाकली, पण मार्केटमध्ये इथे बसली. मी वाट बघत होतो, म्हणले की आपण कॉस्ट टू कॉस्ट निघून जाऊया, अदरवाईज जर हे क्लोज झालं तर आपण आणखी थांबूया. तर त्यानंतर मार्केट हा पण पॉईंट क्लोज झाला. लेवलचा रूल हे सांगतो की जर लेवल 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लोज झाली तर पुढचं टार्गेट यायलाच पाहिजे. तर या ठिकाणी परत अगेन एंट्री टाकली 320च्या आसपास आणि एक्झिट इथे गेली 360च्या आसपास. म्हणजे एक्झॅक्टली टू बी प्रिसाइज लिमिट ऑर्डर टाकली होती मी 360ची. 360ला एक्झिट झालेलं आहे आणि 376 जाणार होतं हेही आपल्याला माहिती होतं. चार्ट दाखवूया तुम्हाला परत एकदा. जर 316 क्लोज झालं तर 376 जाणार होतं, हे पण आपल्याला पहिल्यापासून माहिती होतं. पण जस्ट मी एक लवकर थोडासा प्रॉफिट बुक केला, कारण टार्गेट ऑलरेडी आपण चांगलं मोठं बुक केलं होतं आणि एंट्री लेट होती आपली ऑलरेडी. तुम्हाला दाखवून देऊया की 376 आपण ऑलरेडी दिलं होतं आणि कधी दिलं होतं हे पण दाखवून देऊया तुम्हाला. हा मेसेज आजचा आहे, वर टुडे दिसतंय. याच्यामध्ये बघा 376 दिले, 316 क्रॉस झालं तर 376 जाणार आहे. ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. निफ्टी नेक्स्ट 24,650, एव्हरीथिंग इज मेन्शन. ठीक आहे. मी जास्त हायलाईट करत नाही त्या गोष्टी, कारण मला असं वाटतं की मार्केटमध्ये पैसा कमवणे एक स्किलचं काम आहे. लोकांना खरंच इंटरेस्ट असेल मार्केटमध्ये तर पैसे कमवू शकतो, अदरवाईज ॲज अ हॉबी मार्केटमध्ये पैसा नाही बनणार आहे तुमचा. आणि याचमुळे आपण कन्सिस्टंट प्रॉफिट काढतो, कारण आपण प्रोफेशनली त्या गोष्टी करतोय. आता झालं काही की मार्केट हे मला समजलं होतं 3-4 दिवसापासून की मार्केट साइडवेज जाते. अशा केसेसमध्ये मी काय केलं की ऑप्शनचे प्रीमियम ऑब्झर्व करत होतो. ऑप्शनचे प्रीमियम वन ऑफ द हायेस्ट महाग होते. म्हणजे मंगळवारी जो प्रीमियम होता तो जवळपास 150-200 रुपये चालू होता. जनरल केसेसमध्ये एवढा महाग निफ्टीचा प्रीमियम एक वीक आधी चालू असतो. एक वीक आधी म्हणजे जनरली गुरुवारी एक्सपायरी, तर गुरुवारी एक वीक आधी, 7 ते 8 दिवस आधी एवढा प्रीमियम महाग असतो. तर हे सर्व गोष्टी बघितल्या. याच्यामध्ये एक पॅरामीटर आहे IVP, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाईल. यांनी मला सांगितलं होतं की मार्केट खूप जास्त महाग आहे. तर एक्सपेक्टेशन हे आहे की मार्केटमध्ये मुवमेंट नाही येणार, साइडवेज राहण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. ऑप्शन चेंजच्या बेसिसवर ते कळलं होतं. तर आपण आणखी एक पोझिशन बनवली होती, ती होती ऑप्शन सेलिंगची पोझिशन. आणि हे एक स्मॉल अकाउंट डेमो मध्ये स्टुडंटला पण आम्ही त्या दिवशी लाईव्ह मार्केटमध्ये शो केलं होतं की ऑप्शन सेलिंग, ऑप्शन हेजिंग कशी केली जाते. तर ऍक्च्युअल प्रॉफिट हा आहे, हे एक क्लोज पोझिशन आहे. ऍक्च्युअली जर मी एक्झिट नसतं केलं तर मला 1500 रुपये लॉस असतं. इव्हन रिफ्रेश करून दाखवूया तुम्हाला. ठीक आहे, तर प्रॉफिट आहे 3090 रुपये. आणि त्या दिवशी आपण काय काय केलं होतं हे सर्व याच्यामध्ये दिसतंय. तर ऑप्शन सेलिंग मध्ये पण पैसे कमवलेले आहेत. खूप छोटं अकाउंट आपण युज केलं होतं, 1.5 ते 2 लाख युज केले होते. त्यामुळे मला 2% मला 2 दिवसामध्ये मिळाले. आय एम क्वाईट सॅटिस्फाईड. मी म्हणाल की खूप चांगला रिटर्न आहे 2 दिवसासाठी 2%. आणि त्याचं रिझन पण तुम्हाला दाखवून देऊया आता, की नक्की ऑप्शन सेलिंग का केली होती. आता फर्स्ट ऑफ ऑल थिंग बघा, ही जी एक्सपायरी मी ऑप्शनची ओपन केली ती 3 जूनचे 10-10:30 वाजता. तर इथे बघा IV दिसतो 31. IV 31 याचा अर्थ ऑप्शन वन ऑफ द हायेस्ट महाग प्रीमियम आहेत. कारण जनरली इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, हे याचा फुल फॉर्म इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आहे. तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जनरल केसेसमध्ये 18
मॅक्झिमम केसेसमध्ये असते. तर 12-13 पण इज अ ओके, ॲव्हरेज 12-13 असते. पण ही जर 31 आहे याचा अर्थ ऑप्शनचा प्रीमियम खूप महाग आहे आणि हा प्रीमियम विदिन द 2 दिवसामध्ये झिरो होणार होता असं माझा म्हणजे असं होतंच बाय रूल. 2 दिवसामध्ये आउट ऑफ द मनी झिरो होणारच. तर त्यावेळेस स्पॉट ॲट द मनी झालं होतं 24,700. म्हणून मी 24,700 काय केलं या केसेसमध्ये, बऱ्याच लोकांना ऑप्शन सेलिंग पण करायचं, स्टुडंट्सचे म्हणा किंवा जे रिलेटेड आहेत लोक, त्या लोकांचे पण मेसेज येतात, सर ऑप्शन सेलिंग करायचं आम्हाला, आमच्याकडे कॅपिटल आहे, ऑप्शन सेलिंग कसं करायला पाहिजे, आम्हाला खूप मोठे रिटर्न्स नको पण जनरल कन्सिस्टंट रिटर्न मिळाला तरी पण आम्ही खुश आहेत. त्यासाठी हा खास मी तुम्हाला सांगतो की 24,700, त्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर 24,700 मध्ये बघा की एक्सपेक्टेशन होतं की मार्केट 24,700च्या आसपासच राहील, म्हणून मी 24,700 काय केले होते, 24,700 कॉल आणि पुट दोन्ही सेल केले होते. 2-2 लॉट होते आणि लाईव्ह मार्केटमध्ये स्टुडंट्सला दाखवत होतो त्या सर्व गोष्टी. आपण 200-200 रुपयाला सेल केले होते आणि मी बाय केलेत बघा हे 70 रुपयाला. ठीक आहे. आणि या केसेसमध्ये ॲज अ हेज म्हणून आउट ऑफ द मनी एक प्रीमियम बाय केला होता, तो पण इथं आहे. आणि माझं असं एक्सपेक्टेशन हे पण होतं की मार्केट बुलिश पण नाही जाणार, मार्केट बेरिश असणार आहे. तर त्यामुळे मी 25-150चा कॉल पण सेल केला होता आणि त्यानंतर अगेन्स्ट हेजिंगसाठी 25-200 बाय केला. त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला 3,000 रुपये. जनरली परवा दिवशी दुपारी मी पोझिशन टाकली होती आणि आज विदिन सकाळीच पोझिशन काढलेल्या आहेत या. तुम्ही ऑर्डर टाइम पण बघू शकता याच्यामध्ये. सकाळी किती वाजता, 9:28ला मी पोझिशन काढून टाकलं, म्हणजे मी मुश्किलीने 1 ते 1.5 दिवस होल्ड केलेला आहे. तर डिसेंट रिटर्न आहे ऑप्शन सेलिंगमध्ये सुद्धा आणि ऑप्शन बाईंगचा पण प्रॉफिट दाखवूया. अदरवाईज बऱ्याच लोकांना खरं वाटत नाही. ठीक आहे. मी असं म्हणतो की लेवल्सवर पैसा बनतो सर. स्टुडंट्सला नेहमी सांगतो की सर गॅरंटी आहे की मिळेल पैसा. जर मार्केट मुवमेंट करणार नसेल तर तुम्हाला रॅली म्हणजे तुम्हाला तो ऍक्टिव्हच करून देणार नाही सिग्नल. ठीक आहे. त्यामुळे एक ट्रस्टफुल गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्ही ट्रेड करू शकता. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा ऑप्शनचे बेसिक समजून घ्या की मोमेंटम कसं होतं ऑप्शन बाईंगमध्ये, तुम्हाला कोणत्या पॉईंटला एंट्री करायला पाहिजे, जे आहे आपण व्हॉल्यूम प्रोफाईल वगैरे पण ऍडिशनल गोष्टी आता सुरू केलेल्या आहेत, त्या गोष्टी कशा रिॲक्ट करतात. कारण हा जो आज निफ्टीचा टॉप बनला हवाला, बरोबर ना, हवाला टॉप पण ऑलरेडी आपल्याकडे मार्क होता की मार्केट याच एरियामध्ये येऊन रिव्हर्स करणार आहे. तर हा ऑलरेडी टॉप डिस्कस होता आणि याच्यामध्ये काय खूप जास्त मुश्किल गोष्टी नाही. इव्हन आपले स्टुडंट्स पण रेग्युलर जे आहेत ते सर्व हे टॉप्स वगैरे आयडेंटिफाय करतात. त्यामुळे फक्त मेहनत करा, विश्वास ठेवा, ट्रस्ट करा प्रोसेसवर. आज ना उद्या तुम्ही कन्सिस्टंट प्रॉफिट कमवणारच. थँक्यू सो मच.